प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष या बाहेर. काय मम्मी साहेब, व्हॉट आर यू नॉट कमिंग? दिस इज नॉट हे ना, ओके ना? ए पप्या, अरे कशाला डोकं कलतोयस? काय कुठं आग लागली का भूकंप झालाय? गुड मॉर्निंग मम्मी साहेब, गुड मॉर्निंग. कशाची मार्निंग गुड? इथं माझी मार्निंग बॅड झाली. रेस्ट इन पीस गॉड. काय बोलूस? देव तुमचं कल्याण करू ना देव. हा बरं बरं, आता मुद्द्याचं बोल. काय काम काढलंस? कस काय इकडं माया पॅलेस कडे आलास? हा मुद्द्यात सांगतो, या बस. तर मम्मी साहेब, हा आता बोलतो का नाही पटकन? बोलतो की. त्याचं काय आहे, मी नवीन बिझनेस टाकलाय, तर त्याच्या दुकानाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करावं असा मला प्रश्न पडला. रपकीने तुमचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. म्हणलं नाही, मायाजी सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष मम्मी साहेबाच्या हस्तेच माझ्या दुकानाचं उद्घाटन होणार. तर त्याचं आमंत्रण द्यायला मी आत्ता आलोय. तर पप्पू शेठच्या शब्दाला मान देऊन वेळात वेळ काढून तुम्ही उद्घाटनाला हजर राहाल अशी आशा आहे. पण माझ्यात नका उद्घाटन करायचंय तुला? हा म्हणजे काय विचारताय मम्मी साहेब? तुमच्यासारखी जाने माने हस्ती अख्ख्या साताऱ्यात आहे का? नाही. लोक तुम्हाला ओळखतात, लोक तुम्हाला मानतात असं तुम्हाला वाटतंय. पण तुमच्या हस्ते जर उद्घाटन केलं तर समाजातला माझा आणि माझ्या बिझनेसचा स्टेटस वाढेल का नाही तुम्ही सांगा? वाढणार 100%. त्यामुळे तुम्ही यायच. पप्या, माणसानं असावं का नाही तर असं असावं बघ. हा येते मी उद्घाटनला बर का. पण पत्रिकेमध्ये की नाही माझं नाव का नाही असं मोठ्या शब्दात लिहिलं असतं पाहिजे बर का, आणि एकदम वरच्या साईडला पाहिजे. नाव पत्रिका उघडली ना, मम्मी साहेब असं नाव डायरेक्ट फ्रंटला येतं, आवाज येईल मम्मी साहेब त्यातनं. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त हाजेरी लावा. बरं चला, बरीच काम आहेत, मला निघावं लागेल. चल. चांगली जंगी तयारी कर बर का. हा उद्घाटन कसं असं एकदम जोरात झालं पाहिजे. महिला प्रदेश अध्यक्ष येणार आहेत ना. हा जा येते मी, टाइमात येते. तुमच्या हस्ते मायाजी सुर्वेंच्या हस्ते उद्घाटन आहे. अख्ख्या साताऱ्यात नाही गाजावाजा झाला का नाही? पप्पू शेठ नाव नाही सांगा, तुम्ही बघत राहा फक्त. चला येतो. जा ये, मी टाइमात येते. जा. हा उद्घाटन म्हणलं का नाही का माझ्या अंगात असा एकाच आनंद संचारतो. माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब, महिला प्रदेश अध्यक्ष, सिंपल आणि स्वीट. चला उद्घाटनला जायचंय. उद्घाटन वेलकम सत्यदादा. जयदीपराव, सत्यदादा आणि माननीय बलमाजी, तुम्ही माझ्या दुकानाच्या उद्घाटनाला हजेरी लावली का नाही? मला लई मनापासून आनंद झालाय बघा. पप्पू शेटने पहिला बिझनेस टाकला होता का नाही, तेव्हापासून ते आतापर्यंत बी तुम्ही माझ्या प्रत्येक बिझनेसचे साक्षीदार आहेत. बरं जाऊ द्या, माहोल कसा झालाय, दुकान टपरी कशी आपली? अरे एकच नंबर झाले पप्प्या, लईच भारी गेले. अरे पप्प्या, विषय आहे का भावा? अरे एकच नंबर झालंय बघ दुकान, एकदम वाढीव. पण म्हणजे बस की तुम्हाला खुर्ची आण रे. शेठ, आपला कार्यक्रम आहे, तुम्ही उद्घाटनावर लक्ष द्या. सत्यदादा, अरे माझी सिस्टर इन्स्पेक्टर कुठं आहे? भावाच्या दुकानाचं उद्घाटन आणि सिस्टर इन्स्पेक्टर नाही. अरे येत असतील बघ मरे, 5 मिनिटात पोहोचतील. घरातलं काहीतरी काम करत असते. येतील पप्पू शेठ. त्या बघा नाव घेतलं वहिनी आल्या. हे बघ आल्यात. वेलकम सिस्टर इन्स्पेक्टर. वेलकम माय सिस्टर इन्स्पेक्टर. स्वागतम. तुमच्या भावाने दुकान टाकलंय, कसं आहे दुकान? एक नंबर. हो पप्पू शेठ, काय झालं? कशाची वाट बघताय? करा की उद्घाटन. अरे भावा, ज्यांच्या हस्ते उद्घाटन करायचंय
त्या उद्घाटन प्रमुख त्यांना तर येऊ दे केला का हा त्यांची तर वाट बघतोय आपण जरा दम कर त्या आलं का नाही लगेच फित कापायचं उद्घाटन डन बरं. हा बरं ऐका 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 आपल्या एरिया मधलं पहिलं वहिलं ऑल इन वन अशा शॉपचं उद्घाटन आता या ठिकाणी होणार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो सुईपासून ते थुई थुई नाचणाऱ्या मोराच्या पिसापर्यंत सगळं काय बी ह्या आपल्या दुकानामध्ये मिळणार म्हणजे पेन्सिल असो खोडरबर असो पेन असो वही पुस्तक सगळं सगळं मिळणार जगातला सगळ्यात स्वस्त फक्कडच्या आपल्या दुकानात आहे आणि तुम्हाला सांगतो जे काय फोटोकॉपीचं काम असेल का नाही ते आपल्या दुकानात देत जावा हा म्हणजे तुमच्या हक्काचं दुकान आहे एवढं लक्षात ठेवा विषय आहे का पप्पू शेठ आपण ते उधारी बिजारी चालणार ना पप्पू शेटचा दंड्यातला नियम आहे रोग बाय ठोक हा आणि येत जावा का एवढी मोठी टपरे लुडो डाव टाका जाऊ कधी कधी सत्य दादा सिनियर इन्स्पेक्टर मॅडम आले मग एक काम कर पहिला पेढा त्यांनाच दे आणि ते बी उद्घाटनाच्या आधीच दे नाही कसं आहे पूर्वा पाटील मॅडमचं तोंड गोड झालेलं बरंच आहे वेलकम 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 मॅडम वेलकम पप्पू शेटच्या दुकानाचं उद्घाटन आहे उद्घाटन व्हायच्या आधीच मी तुम्हाला पेढा देतोय कारण मला तुमचं तोंड गोड करावं धरा मला गोड नाही आवडत आधी तरी सांगायचं मग तिकटाचं काहीतरी घेऊन आलो असतो बरं असू द्या उद्घाटन झालं का नाही मी तुम्हाला बिन साखरचा चहा आणतो नाहीतर चालेल का ग्रीन टी आणू इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. येस मॅडम इकडे या. येस मॅडम मला या माणसावर अजिबात विश्वास नाहीये. आत्ताच्या आत्ता पालिकेत जा आणि जाऊन चेक करा याने ही टपरी बांधण्यापासून ती सुरू करण्यापर्यंत पालिकेची परमिशन घेतली की नाही. बलमा आणि टपरी चालवण्याचं लायसन्स जर याने पालिकेत सबमिट केलं असेल तर त्याची कॉपी घेऊन या. मला याची सगळी कागदपत्र हवी आहेत. येस मॅडम व्यवस्थित बघा सगळं एकदम डीपली चेक करा. करायला नाही पाहिजे. ऐकू आलंय ना. निघा आता परत सांगू सगळं. हो हो कळलंय मला लगेच निघते पालिकेत. पप्या अरे तू निमंत्रण दिलं नाहीस का पूर्वा पाटील मॅडमना. अरे किती तापल्यात बघ त्या लाल झाल्यात चिडून. पटकन त्यांना मी निमंत्रण देऊन टाक. मॅडम थांबा की तुम्हाला आमंत्रण पत्रिका द्यायची थांबा कुठ माननीय पोलीस अधीक्षक सिनियर इन्स्पेक्टर पूर्वा पाटील मॅडम यांस व कुटुंबास सस्नेह निमंत्रण. बरं मॅडम आता तुम्हाला ह्या उद्घाटनाचं सादर आमंत्रण आहे. आता यावंच लागते बघा.
मला आमंत्रण देतोयस या खाणेरड्या टपरीच्या उद्घाटनाचं? स्वतःची लायकी विसरू नकोस हा. अरे सत्य दादा, पप्या पप्या पॅनिक होऊ नकोस. मी आहे ना, अजिबात काळजी करायची नाही मी असताना. तुझं उद्घाटन होणार आणि ते बी एकदम धूमधडाक्यात होणार. कोणाची इच्छा असो नाहीतर नसो, शांत राहतो. निमंत्रण पत्रिका घेऊन आलाय. नॉनसेन्स. काय फालतूपणा आहे हा. आता मी इथे आल्या आल्या रोज ह्यांची थोबाळं बघायची का? एक चूक, फक्त एका चुकीत सापडू देते, मग दाखवते बरोबर मी. एकदा काही मंजू ती टपरी बेकायदेशीर असलेले कागदपत्र पालिकेतून घेऊन आली की मग पास. यांचा बरोबर कार्यक्रम करेन मग मी. मग त्यानंतर नाही यांची टपरी उसकटून उडून लावली ना, तर नाव पूर्वा पाटील लावणार नाही मी. सत्यदादा, मम्मी साहेबांच्या हातनं आपल्या दुकानाचं उद्घाटन होणार आहे. मल्ल्यांतर आपल्या टपरीची भरभराटच होणार. हा मग सत्या दादा आणि त्याची फॅमिली अख्ख्या साताऱ्यासाठी हायच लकी. म्हणून सांगतो तुम्ही बी धंदा टाका आणि सत्या दादाच्या मार्गदर्शनाखाली करा कामाला चालू. मग बघा तुमची बी कशी भरभराट होती. हे बघा भावांनो, एकदम बरोबर बोलला पप्या. आणि कसं आहे, कष्टाला पर्याय नाही, पण कष्टाला मरण बी नाही. त्यामुळं कष्ट करत राहायचं. बाकी मी आहेच तुमची साथ द्यायला. एकच आयुष्य आहे, लई कष्ट करायचे, बक्कळ पैसा कमवायचा. एकदा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला की बाकी काय होतच राहतंय सगळं. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचं चांगलंच होईल. सत्या दादा, मला त्या पूर्वा मॅडम आहेत का नाही, त्या जरा सटकलेल्या डोक्याचे वाटते. बघल तवाला का डोकं सटकलेलं असतं त्यांचं. एक दिवशी डोकं आउट व्हायचं आणि दुकानावर फिरवायचे बुलडोजर. मग काय सगळे तयारी, सगळे मेहनत लागा पाण्यात जायची आपली. पप्या, जर पूर्वा पाटील मॅडमनी बुलडोजर फिरवला ना दुकानावर, तर तो बुलडोजर त्यांच्या नशिबावरच फिरल. कसं आहे, त्यांनी जर वाईट कर्म केली तर त्याची फळं त्यांना इथंच भोगावी लागतील. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे हे बघ, आज आनंद साजरा करायचा दिवस आहे. त्यामुळे तू फक्त आनंद साजरा कर. बाकी काय झालं तर बघायला मी आहे ना इथं. मॅडम आत येऊ? या या या. मग मिळाली ना सगळी कागदपत्र? काय सांगितलं पालिकेने? बेकायदेशीर जागेत आहे ना टपरी? नाही मॅडम, पालिकेनं दिलेल्या जागेतच टपरी बांधली. मी पूर्ण शहानिशा करून आले. आपण बेकायदेशीर म्हणायला अर्धा इंच सुद्धा बाहेरच्या जागेत अतिक्रमण केलेलं नाही. हा उलट पावसाळ्यात टपरीचं पाणी बाहेर पडेल म्हणून टपरीच्या भोवती फुटभर जागा स्वतःहून सोडली. आता इतकं सगळं कायदेशीररित्या नियमात राहून केले त्यांनी. आपण कुठल्या गुन्ह्यात दाखलणार ना त्यांना? वाजवा रे गाणं. हा काय बिंडोपणा?
मी येते. बंद करा ते बंद करा ते बंद करा ते बंद करा. बलमाजी काय ऐका 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 आपल्या सत्यदादाच्या मम्मी साहेब म्हणजे महिला प्रदेशाध्यक्ष मायाजी सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं त्यांचा. मम्मी साहेबांचा मम्मी साहेबांचा मम्मी साहेबांचा मम्मी साहेबांचा मम्मी साहेब स्वागत आहे तुमचं तर. ऑर्डर मध्ये मोठाच दिला होता हा? पण ते त्याला वाटलं की देवाच्या फोटोला घालायचंय. असू दे फुल ना फुलाची पाकळी. माननीय बालमाजी ठेवा तुमच्याकडे हे. मम्मी साहेबांचा वाजवा रे वाजवा. चला नाश्ता करू आपण आता. ऐका 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 हे बघा, आज आपला मित्र पप्या डाळिंबे म्हणजेच तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका पप्पू शेठ त्यानं त्याचं हे नवीन दुकान सुरू केलंय. म्हणजे त्याचा नवीन व्यवसाय सुरू केलाय आणि व्यवसायासाठी सातारातली सगळ्यात उत्तम जागा त्यानं निवडलेली आहे. तर पप्पू शेठ, तुला तुझ्या नवीन वाटचालीसाठी, तुझ्या नवीन व्यवसायासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुझं खूप खूप अभिनंदन. आणि ऐका, या आनंदाच्या मुहूर्तावर माझ्याकडून सगळ्या पोरांना तांबड्या पांढऱ्याची जंगी पार्टी. जिंदाबाद सत्या दादा जिंदाबाद सत्या दादा जिंदाबाद सत्या दादा जिंदाबाद सत्या दादा जिंदाबाद. आता माझ्या लेकरा कोकरा वागडाकडून जर पार्टी असेल समजेला तर महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे, शिंपल आणि शिवी यांच्याकडून भेट वस्तू. वा मम्मी वा. भेटवस्तू देणार वगैरे सगळे ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये जरा जास्तीचा खर्च नाही होणार का? हंडकच नाका शेटा. अगं नुसतं बोलायला भेटवस्तू, खरं सांगायचं म्हणजे मोठ्या मोठ्या बॉक्स मध्ये का नाही एखादा अगरबत्तीचा पुडा नाहीतर बिस्किटाचा पुडा ठेवायचं तरी बी लोकांना नाही भारी वाटतंय. बघ बया लईच हुशार आहात बघा तुम्ही मम्मी. म्हणजे अगरबत्त्यांच्या पुड्या आणि बिस्किटाच्या पुड्यांनी लोकांचं मन जिंकणार आहात होय. म्हणूनच पुढे जात नाही तुम्ही कधी. काय बोलीस? अगरबत्त्या आणि बिस्किटांचे पुडे देऊन तुम्ही एक दिवस दिल्ली गाठाल बघा असं म्हणायचं होतं मला. मी शपथ घेते की उद्घाटन. सायलेंट सायलेंट प्लीज सायलेंट. मम्मी साहेब दोन शब्द. थँक्यू. इथं जमलेले पप्याचे, कळकळीचे, तळमळीचे, जीवाभावाचे दोस्त, माझे धाडसी कार्यकर्ते, तुमचे सर्वांचे लाडके सत्या दादा, माझं लेकरू कोकरू वागरू, माननीय नगरसेवक बलवाजी, युवराज जेपीजी, पप्पू शेठ आणि खुद्द मी माया सुर्वे, तुमची लाडकी मम्मी साहेब महिला प्रदेश अध्यक्ष शिंपलन शिवी. आपण समदेजण पप्याच्या टपरी वजा दुकानाच्या उद्घाटनाला एकत्र आलेले आहोत. मला पप्यानं खास आमंत्रण दिलं होतं, नुसतं आमंत्रण दिलं नाही तर पप्यानं माझं नाव पत्रिकेमध्ये मोठ्या शब्दात लिहिलं होतं. तुम्ही समदेनी जी प्रेम माया आदर दाखवला त्याच्यावरून ही सिद्ध होतं का आपला जिल्हा महिलांना, माझ्यासारख्या कर्तबगार महिलांना प्रोत्साहन देणार आहे. म्हणून असा जिल्हा
विकासच करणार ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. आपला लाडक्या पप्या पूर्वी जसा होता तसा आता अजिबात राहिलेला नाही. कारण तुम्हाला समजणं ठावाचंय पप्याचं काय काय उद्योग होत ती. पण कालचा पप्या आज पूर्णपणे बदललाय. कोणीतरी असं म्हणलंय का सुबह का खुळा संध्याकाळ घरला वापस आता है तो उसको खुळा नाही म्हणते. तसंच पप्याच्या बाबतीत घडलंय. टाळ्या. बलमा माननीय बलमाजी, अहो मम्मी साहेब माझं कौतुक करायला लागले, वापड काढायला लागली. आपला पप्या हुशार होतात. त्याला लाईफ मध्ये काहीतरी मोठं करायचं होतं. प्रत्येक चौका चौका गली गली बोळा बोळा ठिकठिकाणी अशा लई टप्प्या असतील. आणि संध्या साताऱ्यात प्रत्येक घरात घरात नंदनवन झालेला असेल. टाळ्या. जयदीपराव, दाजी तुम्हाला असं वाटत नाही मम्मीनं राजकारण सोडून ऍक्टिंग क्षेत्रात गेलं पाहिजे? जर का ऍक्टिंग क्षेत्रात गेली तर कुठला पुरस्कार दिला पाहिजे माहिती का? कुठला? भास्कर ऍक्टिंग. भास्कर ऍक्टिंग ह्यो पुरस्कार दिला पाहिजे आणि तो मीच चालू करणार. दाजी जरा हळू बोला. मम्मीनं ऐकलं तर एवढा जाळ काढल तुमच्यावर. तिला म्हणायला लागल भास्कर मम्मी, भास्कर मम्मी. आता तुम्ही स्वतःहून ऐकलंच आहे. त्या महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेचे विचार किती उच्च आहेत. बाबा तुम्ही समजांनी मला सोशल मीडियावर फॉलो करा. आता चुपचाप मम्मीचा अभिनय एन्जॉय करा. स्त्री शिकली पाहिजे. स्त्रीची प्रगती झाली पाहिजे. स्त्रीचं तिचं प्रत्येक क्षेत्रात नाव झालं पाहिजे. जसं ह्या महिला प्रदेश अध्यक्षाचं नाव आहे. एवढा बोलून त्या पप्पू शेठच्या दुकानाच्या उद्घाटनाला तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद मम्मी साहेब. तुमच्या 2 शब्दांच्या लांब लचक भाषणाबद्दल मंडळ आपला आभारी आहे. बरं आता मी काय म्हणतोय, मुख्य कार्यक्रम म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. तर ही घ्या कात्री आणि फीत कापा. एवढी छोटी कात्री? अहो ते दुकानात बारक्या मालापासून माल भरणं सुरू केलं ना, त्यातली ती एक कात्री. टपरी छोटी आहे ना, तो कात्री पण छोटी. कात्री छोटी असती तरी पप्पू शेठचं काम मोठं आहे. उद्घाटन. उद्घाटन तर झालेलंच आहे, पण सध्यात महत्वाचा कार्यक्रम राहिलाय ते म्हणजे दुकानाचं ग्रॅज्युएशन. मम्मी इनोग्रेशन म्हणतात त्याला. इनॉग्रेशन. चला चला या मम्मी साहेब या. आता समजा कार्यक्रम झालेला आहे आणि दुकानाचं नाव पण तुम्ही बघितलेलं आहे, पूर्वा जनरल स्टोअर. सजावणं तुमच्या ध्यानात येत आहे का? पप्पू शेठ तुम्हाला समजा वस्तू पुरवत्याल, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. प्यारी बहन आणि अजून बऱ्याच वस्तू आहेत त्या तुम्हाला मिळत्याल, कारण नाव आहे पूर्वा जनरल स्टोअर. मम्मी साहेबांचा, मम्मी साहेबांचा, सत्यदादाचा, सत्यदादाचा. लावा लावा साऊंड लावा, नाचा.
कॉंग्रॅच्युलेशन पप्पू शेठ. धरा पेढा घ्या. मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. पप्पू शेठच्या दुकानाचं उद्घाटन तणक्यात पार पडले बाहेर. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. पडवळ घ्या पेढा घ्या. चला धन्यवाद म्हणा. धन्यवाद आणि अभिनंदन पप्पू शेठ. धन्यवाद. घ्या भारती मॅडम पेढा घ्या. पप्पू शेठच्या दुकानाचं उद्घाटन झालंय. अभिनंदन. धन्यवाद अभिनंदन. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू शेठ. कॉंग्रॅच्युलेशन. कांबळे जरा पेढा घ्या. अभिनंदन म्हणा. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सिस्टर इन्स्पेक्टर. माझी सिस्टर इन्स्पेक्टर म्हणजे मंजुताई आणि सत्यदादा माझ्यासाठी देव माणूस आहेत. या वाट चुकलेल्या पप्याला तुम्हीच मला पहिल्यांदा सरळ मार्गावर आणलं. पेढा घे. अभिनंदन पप्पू शेठ. आशीर्वाद. पप्या पाया का पडतोस? सिस्टर म्हणतोस ना मला आणि पाया पडतोस. हक्कानं बहीण भावाचं नातं जोडलंस ना. मग एक गोष्ट कायम लक्षात ठेव. बहीण भावाने एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचं असतं. एकमेकांचे पाय नसतात धरायचे. बाकी मी आणि सत्या कायम तुझ्या सोबत आहोत. फक्त तू आता स्थिर राहा. काम कर, कष्ट कर आणि खूप मोठा हो. ऑल द बेस्ट. थँक्यू सिस्टर इन्स्पेक्टर. आता बघ शिव पप्पू शेठ कसा अपग्रेड होतोय. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू शेठ. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू शेठ. माय आई कमिंग पूर्वा मॅडम. ऐकून नसेल गेलं बहुतेक. चला आज जाऊ. चला चला. बावळे डक्का. हा एवढं मोठ्याने ओरडतं का कोण? नॉनसेन्स. हो पूर्वा मॅडम तुम्हाला रिस्पेक्ट देतो ह्याचा अर्थ असा नाही का आम्हाला काय रिस्पेक्ट नाही. महिला प्रदेशाध्यक्ष आहे मी. बघितलं ना बाहेर किती गर्दी आहे ती. समजे लोक थांबले तिथं. माझे कार्यकर्ते मला किती मान देतात हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलंच असेल की. बघितलं ना. सगळं बघितलं. कसला मान? एका थर्ड क्लास टपरीचं उद्घाटन करण्याचा. बया मम्मी कसं बोलतायत. हो मॅडम नुसतं टपऱ्याचं उद्घाटन नाही करत मी. कॉलेजचं, ई स्कूलचं, त्याच्यानंतर अजून म्हणलं तर शौचालयाचं आणि शिलाई मशीनचं लय उद्घाटन करते मी. नुसत्या डेट्स वर डेट असतात. माझ्याकडे डेट्स बी शिल्लक नसतात. इतर आहे सध्याला हाय की नाही सत्य. बरोबर आहे बरोबर आहे. मध्ये एकदा समशानाच्या उद्घाटनाला मी गेल्या होत्या. जसं उद्घाटन झालं का नाही लगेच 10 माणसं गचकली एकाच दिवशी. असलं हातगुण पायगुण आहे मम्मींचा. त्याला चांगला पायगुण नाही म्हणत. एनिवे त्या उद्घाटनाचं मरू दे तिकडे. त्या मंजिरीचं काहीतरी करावं लागेल.